होय ना. नवीन दिवसाची नवीन सुरुवात, नवीन उत्साहात, नवीन ब्लॉग. नमस्कार मंडळी, मी श्रद्धा आणि तुम्हा सर्वांचं आमच्या आयुष्यात खूप मनापासून स्वागत. आज आम्ही आलोय आमच्या वाईमधल्या चिखली या गावामध्ये. हे गाव आहे सिद्धेशचं, जो आपल्या श्रुतीचा स्टुडंट होता, पण आता मात्र त्यांच्या कुटुंबाशी आमची इतकी छान जवळीक निर्माण झाली आहे की आता या ना त्या कारणाने गाठी भेटी होतातच. तर आम्ही खास भात लावणी करण्यासाठी आज इकडे आलोय. त्यामुळेच आजचा हा व्हिडिओ असणार आहे गावच्या अस्सल निसर्ग सौंदर्याबद्दल. ऊन येते खूप, कोवळं कोवळं. 10 वाजले आणि असं कोवळं ऊन येते मस्त. आम्ही जीप मध्ये बसलोय आणि आता पुढे जायचं चिखलीमध्ये. तर इथे बघू शकता काही लोकांनी भात लावणी केलेली आहे आपापल्या शेतामध्ये. काही लोकांची नांगरणी सुरू आहे. इथे भात लावणी झाली आहे आणि इकडे बैलाच्या साह्याने नांगरणी चालली आहे. बापरे, या चिखली गावामध्ये जिकडे तिकडे मला भात लावणीच दिसतीये. गावात गेल्याबरोबर आम्ही पहिल्यांदा सिद्धेशच्या घरी गेलो. साधारण सकाळचे 10 वाजले होते तेव्हा. घरी फक्त सिद्धेश होता, कारण बाकीचे सगळे शेतावर गेले होते. मग आम्हीही पटकन कपडे बदलले आणि लगेचच शेतावर गेलो. आणि इकडे बघा, सगळे तरवा काढायचं काम करत होते. मग काय, आम्हीही आतमध्ये उतरलो. आजींनी आम्हाला डबे दिले बसायला. त्यांच्याकडे ते लाकडी किंवा लोखंडी तिरवाडे असतात ना, छोटे छोटे, ते पण होते. त्याच्यावरती आसनस्थ झालो आणि लागलो आम्ही पण कामाला. साधारणपणे 1 महिन्यापूर्वी त्यांनी पेरणी केली होती कावेरी तांदळाची आणि मस्त रोपं उगवून आली होती बघा. तर ह्या उगवलेल्या रोपांना तरवा म्हणतात आणि आम्ही सगळे हा तरवा काढायचं काम करत होतो. तरवा काढला की त्याच्या पेंढ्या बांधायच्या, ज्याला मुठी असंही म्हणतात. झाला मूठ म्हणते, मूठ. निघतोय की शूटिंग करतेस? हा दीदी, शिकलीस ना? कमीत कमी तरी आठवडाभर हे केलं ना. यंदा मे महिन्यामध्ये अवकाळी पाऊस जास्त पडला, त्यामुळे शेतीची मशागत करायला पुरेशी संधी मिळाली नाही या लोकांना. त्यामुळे काही ठिकाणी तरवा काढणं जड जात होतं. पण जसा जसा शेवट आला तशी रोपं अगदी हलकी लागायला लागली. हा ज्या वावरातून आम्ही तरवा काढतोय तिथेच ट्रॅक्टरच्या साह्याने नांगरणी चालली बघा. आता हे सगळं वावर मोकळं करून झालं की इथे परत आपल्याला भात लावणी करायची आहे बरं का.
अशा प्रकारे सगळा कचरा गोळा केला. उगीच उगवलेलं गवत सगळं तण बाजूला काढलं. आता हे सगळं शेत थोड्या वेळातच व्यवस्थित नांगरून होईल. तोपर्यंत एकदा घरी जाऊन छान फ्रेश होऊन येऊयात. नाही ना 2 बादली आणल्या पाहिजे होत्या. सिद्धूचे पप्पा इथे छान खत बनवतात बघा, लावणीच्या आधी शेतामध्ये टाकायला. थोडी पुढे पाहिजे. मग शेतकरी होणं सोपं नाही. आता सगळं खत तयार केलंय, आता हे शेतावर न्यायचंय. आत्ता आपण जिथे चाललोय ना ते दुसरं वावर आहे आणि इथली भात लावणी पूर्ण झाली की मग आपण सकाळी जिथून तरवा काढला होता ना तिथे पण जायचंय. हे गावात काल साफ करून टाकले सगळं. होय ना, हो, पायवाट मोकळी करायला लागत असेल. पायवाट लागते नाही व्यवस्थित. काल केलं वय हे सगळं. हे काय केलं. ही पायवाट क्या बात आहे, कसलं आहे भारी आहे. तिकडून आता प्रचंड भूक लागली होती, त्यामुळे सगळ्यांनी मिळून पटापट हे वावर पूर्ण करायचं असं ठरलं होतं. आणि बघता बघता सगळ्यांच्या मेहनतीने हे वावर पूर्ण झालं सुद्धा. तर आता घरी जायचं होतं, मस्त फ्रेश होऊन जेवायचं होतं. तुला तो तिथं टाकी कुसूनच केला भाकरी हो मी बघितली ठेव की आता यात घेणारी तेवढी शेतात काय नाही अरे सुटते का नाही, तिला घरी जायचंय. आली आली आली, बिचारी भिजत होती. एवढ्या गडबडीतही काकींनी खूप छान स्वयंपाक केला होता बरं का, पण शूट करायचं विसरले. सॉरी, मला खूप भूक लागली होती त्यामुळे माझं लक्ष नव्हतं शूटिंग कडे. खरं बस ठेवा. झोपणाऱ्यांचं शूटिंग घेणार दिसले माहितीये सगळ्यांना. हा असं झोपणारा सिद्धेश असतो ते. तर हे आहे पहिलं वावर.
वाव, अरे अरे अरे, जिथून आपण सकाळी तरवा काढत होतो. मस्त नांगरून झालंय बघा. हा, हे कुठलं नाही, पण ह्यानी काय होतं शेतीमध्ये, कसली मदत होती. आता मात्र वेळेचं काही बंधन नव्हतं. हसत खेळत गाणी म्हणत म्हणत लावणी करायची होती, कारण सगळ्यांचा व्यवस्थित पोटोबा झाला होता. नाही, हे ते शेत आहे जिथनं आपण ते काढलं मगाशी रोप. अधून मधून पावसाची सर येत होती, त्यामुळे भात लावणीसाठी मजा तर येणार होतीच. ऊस बारीक हे जरा हे करा, जाऊ नका आपल्याला अंदाज ठेवेल. गाडी निघाली, गाडी निघाली, निघाली पंढरीला. गाडी निघाली, गाडी निघाली, निघाली पंढरीला. माझ्या गाडीचा विठ्ठल ड्रायव्हर, माझ्या गाडीचा विठ्ठल ड्रायव्हर. मस्त म्हणतो गाणं. ते ड्रायव्हर म्हणताना कसा सूर लागलाय त्याचा भारी. मग सुरत लावा लागतो बाळा. ए तुम्ही माग म्हणायचा तर मी म्हणा. अंजीर द्राक्ष रेस्कळ, अंजीर द्राक्ष अंजीर द्राक्ष रेस्कळ, अंजीर द्राक्ष शेंडीचा नारळ करगरा दे तू फराळ. शेंडीचा नारळ शेंडीचा नारळ नकर राधे तू फराळ. नक ठेविली टपकात, ठेविली तपकात, नत ठेविली टपकात, ठेविली तपकात. आणि घालावी नाकात तुझ्या गळ्याची शपथ. गळ्याची शपथ, आणि घालावी नाकात तुझ्या गळ्याची शपथ. या तुम्ही दारात मजा, मी बघते वाट तुमची. राय बाय ग तुझा तुलरी वाडा. वाड्याला तुझ्या खिडक्याचार, मोराला तुझ्या रेशमी गोंड. दिदी आमची शानी पोरगी आली वाईवरनं भात लावायला. अशी मस्त गाणी भल्लरी गाणारी माणसं असतील ना सोबतीला, तर मग थकवा कुठच्या कुठे निघून जातो, हो की नाही. आणि आज दिवसभर काम करण्यासाठी तर घरातलीच सगळी होती. म्हणजे सिद्धेशचे आई पप्पा, सिद्धेश, रुद्र, आजी आजोबा आणि त्यांच्या शेजारचे बडे काका, अशी सगळी मंडळी होती. बडे काकांनी तर खूप हसवलं आणि खूप गाणी गायली. घरात गेलं की दाव लावायचं, बदल काय ग म्हणजे बघ, फक्त आम्ही अच म्हणतो. खाल्लं किती पिल्लं किती. अशा प्रकारे सगळे चोथे लावून भात लावणी पूर्ण झाली. सगळ्यात शेवटी कोपऱ्यामध्ये एक मूठ रोवून त्याची पूजा केली जाते. आज घरामध्ये शिजवलेल्या जेवणाचा थोडासा भाग काढून तिथे नैवेद्य दाखवला जातो आणि देवाला प्रार्थना केली जाते की आता इथून पुढचं कार्य करण्यासाठी ही शक्ती दे आणि पुरेसा पाऊस पाडून या शेताची तूही काळजी घे. आणि काकींनी म्हणजे सिद्धेशच्या मम्मीने तिथे उखाणा सुद्धा घेतला होता. आई ग राडा करत करत जावा माग बघ शेवाळ लागलंय सगळं. हो बापरे, नाही जात. ओम नमः शिवाय. पाणी उठलं ना मग कळलं. सगळं साहित्य
सगळं साहित्य त्यांचं लागणार आहे. कच्च्या पडायला पाईपा घालला लागणार. तर सगळी कामं करून फायनली आम्ही घरी आलो. गरम गरम पाण्याने आंघोळ केली, कारण आंघोळ केल्याशिवाय हा थकवा दूर होत नाही आणि मग अंग कमी दुखतं. मग क्वालिटी आता कुठं वारंगुळ असते. हे आहेत सिद्धेशचे आजोबा, म्हणजे सिद्धेशचे बाबा आणि सिद्धेशची आजी. बघा कसं घर आहे त्यांचं, किती छान गावाकडची भारी घर. आणि हे बघा रुद्र, लय काम केलंय ना आज. आता कंटाळाय, आता मोबाईल घेऊन रिलॅक्स बसलाय. मग असा गेला आमचा दिवस. भरपूर कष्ट, पण त्यासोबतच भरपूर मज्जा, भरपूर गप्पा आणि भरपूर आपलेपणा. गावाकडच्या माणसांची आणि गावाकडच्या निसर्गाची हीच तर खरी खासियत असते. तुम्हाला कसा काय वाटला हा व्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच आपले व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे म्हणजे घंटीचं चिन्ह, ते क्लिक करून ऑलवर सिलेक्ट करून ठेवा. पुन्हा भेटेनच मी नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत इतरांसोबत स्वतःची काळजी घ्या, स्वतःवर प्रेम करा, कारण तुम्ही सगळे आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहात. सो वी आर वंजारी सिस्टर्स टेकिंग अ लॉंग ब्रेक. बाय बाय, स्टे हॅपी.